तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला निवडणूक आयोगानं दिला आहे। शरद पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसलाय। केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे। शरद पवार गटानं चिन्ह आणि नाव आज 4 वाजेपर्यंत सुचवावं असं सुद्धा निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय। तर आज 4 वाजेपर्यंत पक्ष चिन्हाचा पर्याय द्या असं निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला सांगितलेलं आहे। उगवत्या सूर्याच्या चिन्हाबाबत विचार सुरू असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे। तर शरद पवार गटाकडून उगवत्या सूर्याच्या चिन्हाबाबत विचार सुरू आहे अशी माहिती समोर आलेली आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे आणि त्यानंतर आता शरद पवार गटाकडून नेमकं कोणतं नाव आणि चिन्ह दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यातच लोकशाही मराठीला जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार उगवत्या सूर्याचा पर्याय शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय काल दिलाय आणि त्यानंतर आता शरद पवार गटासमोर आव्हान आहे ते पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवण्याचं आजचा दिवस त्यांच्याकडे आहे। काय अपडेट्स याविषयी? कारण नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी सुद्धा हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवायचं आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं जे नाव आणि घड्याळ हे चिन्ह होतं ते अजित पवार गटाला मिळालेलं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। आज 7 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला नवीन चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवायचं आहे। 3 पर्याय दिलेले, त्यामध्ये 3 पक्षाची नावं, 3 चिन्ह या ठिकाणी त्यांना द्यायचे आहेत। त्यापैकी एक चिन्ह आणि पक्षाचं नाव आहे ते शरद पवार गटाला मिळणार आहे। एकंदरीत उगवता सूर्य म्हणजेच या ठिकाणी एक चिन्ह आहे हे पक्षाचं ठरवण्यात येईल असं एकंदरीत सांगितलं जातं। कारण आता इथून शरद पवार गटाला उभारी घ्यायचे, नवा उगवता सूर्य हा त्यांच्यासाठी एक नांदी ठरू शकते। मात्र कोणता चिन्ह आणि कोणता पक्षाचं नाव ते ठरवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या दिवसामध्ये शरद पवार गटाच्या महत्त्वाची पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीमध्येच या चिन्हाबद्दल आणि पक्षाच्या नावाबद्दल चर्चा होईल। शरद पवार गट आजच हे पक्षाचं चिन्ह किंवा नाव आहे हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देतं की आणखी वेळ मागून घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। पण तो केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे 4 वाजल्यानंतर जर चिन्हाचं नाव आणि पक्षाचं नाव जर दिलं नाही तर अपक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात येईल। निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आज नेमकं कोणतं नाव आणि चिन्ह शरद पवार गटाकडून दिलं जातं ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।